मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना अशी 3 कामं आज मी तुम्हाला सांगणार आहे, जी 3 कामं ना जर तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्ही ना आपल्या जिंदगीमध्ये जर ती 3 कामं ना तुम्ही जर करत असशीला तर मित्रांनो आता मी तुमच्या ना हात जोडून तुमच्या पाया पडतो, तुम्हाला विनंती करतो की प्लीज यार ती 3 कामं ना तुम्ही करणं थांबवा। कारण कसं असतं माहिती आहे का की जर ती 3 कामं ना तुम्ही जर आपल्या आयुष्यामध्ये जर ती कंटिन्यू करत राहिलात ना तर तुम्हाला कुणीच व्यक्ती तुम्हाला ना कधी तुम्हाला इज्जत देणार नाही। समाजामध्ये ना तुम्हाला भिकारचोट असं समजलं जाईल। होय मित्रांनो, काय बोललो मी? समाजामध्ये ना तुम्हाला भिकारचोट असं समजलं जाईल। सॉरी मित्रांनो, म्हणजे जर तुम्हाला राग आला असेल ना किंवा तुम्हाला हर्ट झालं असेल सो त्याच्यासाठी ना आता मी तुम्हाला सॉरी बोलतो। पण तुम्ही असं समजा की आज ना तुमचा भाऊ तुमच्यासोबत ना एकदम फ्रीली आज तुमच्यासोबत बोलणार आहे आणि मित्रांनो भावाभावांमध्ये कसंही बोललं तरी चालतं मित्रांनो। सो मित्रांनो रागवू नका आणि व्हिडिओला ना तुम्ही पूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ ना प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघणं हे खूप जास्त गरजेचं आहे। तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो काहीच कामधंदा न करता, काहीच कोणता व्यवसाय किंवा नोकरी न करता आपल्या आईवडिलांच्या किंवा आपल्या बायकोच्या जीवावर जगणं। काय बोललो मी? आय रिपीट वन्स अगेन मित्रांनो, एकदम लक्ष देऊन ऐका की मित्रांनो काहीही कामधंदा न करता, कोणतीही नोकरी न करता, कोणताही व्यवसाय न करता फुकटचं ना आपल्या आईवडिलांच्या किंवा आपल्या बायकोच्या जीवावर फुकटचं जगणं। आता बघा मित्रांनो, जो पुरुष ना काहीही कामधंदा न करता आपल्या बायकोच्या किंवा आपल्या आईवडिलांच्या जो जीवावर जगतो ना सो अशा पुरुषाला समाजामध्ये कोणीच व्यक्ती अशा पुरुषाला ना इज्जत देत नाही। आणि मित्रांनो समाजामध्ये ना अशा पुरुषाला समोर नाही पण त्याच्या पाठीमागे ना त्याला भिकारचोट असं समजलं जातं। म्हणजे मित्रांनो ही गोष्ट ना तुम्हाला पण कदाचित तुम्हाला माहीत असेल। सो मित्रांनो अशी जर चूक ना म्हणजे तुम्ही जर करत असशीला किंवा म्हणजे तुमचा कोणताही मित्र अशी चूक ना जर करत असेल सो म्हणजे तुम्ही ना तुमच्या मित्राला समजवा की भावा अशी चूक ना कधीच करू नकोस। कोणती पण नोकरी कर, म्हणजे तू अगदी ना म्हणजे भंगार विकायला जरी गेलास म्हणजे तरी पण चालेल, पण काहीतरी कामधंदा कर। कारण जर तू बिना कामधंदा करता जर म्हणजे फुकटचं ना आपल्या आईवडिलांच्या किंवा आपल्या बायकोच्या जीवावर असं जर फुकटचं जगत असशील ना सो तुला समाजामध्ये कधीच तुला इज्जत भेटणार नाही। आणि समाजामधली लोक ना म्हणजे तुझ्या समोर नाही पण तुझ्या पाठीमागे ना तुला भिकारचोट असं समजतील। सो म्हणजे अशी चूक ना कधीच करू नकोस। आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे सो ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो खिशात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा। काय बोललो मी? खिशात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा। म्हणजे मित्रांनो ह्याचा अर्थ काय होतो की मित्रांनो जो पुरुष ना किंवा जो मुलगा आपल्या ऐपतीपेक्षा म्हणजे मित्रांनो आपल्या ना अवकातीपेक्षा मोठेपणा करतो ना सो अशा पण पुरुषाला किंवा अशा पण मुलग्याला समाजामध्ये ना कुणीच इज्जत देत नाही। जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल आता जर उदाहरणच द्यायचं झालं ना तर मित्रांनो आजकालच्या जगामध्ये तुम्ही बघत असशीलाच की मित्रांनो ॲपलचा ना जो आयफोन येतो ना आयफोन सो त्या आयफोनची किंमत ना 70,000च्या पेक्षा म्हणजे जास्त असते। म्हणजे तरी पण ना तो ॲपलचा आयफोन ना 100 मधल्या 90% लोकांच्या हातामध्ये अशा असतो म्हणजे ज्या लोकांना ना तो आयफोन घ्यायची म्हणजे त्या लोकांची ना ऐपत नसते। म्हणजे तरी पण ना ती 90% लोक म्हणजे कुठे ना कुठेतरी कर्ज काढून म्हणजे तो फोन ना कसा पण घेतात आणि तो फोन घेऊन ना समाजामध्ये मिरवतात। म्हणजे मित्रांनो जी गोष्ट ना घ्यायची आपली ऐपत नाही आहे तरी पण आपण ना कर्ज काढून किंवा कोणते ना कोणते पैसे गोळा करून म्हणजे कसं पण करून ना काटकसर करून म्हणजे ती वस्तू जर आपण घेत असू आणि जर समाजामध्ये ना आपण त्याचा दिखावा करत असू सो म्हणजे असं पण केलात ना म्हणजे मित्रांनो तरी पण तुम्हाला ना समाजामध्ये तुम्हाला इज्जत भेटणार नाही। तुम्हाला समाजामध्ये ना लोक भिकारचोट समजतील। कारण मित्रांनो लोक ना आपल्या समोर नाही परंतु मित्रांनो आपल्या पाठीमागे असं बोलतात की काय यार म्हणजे त्या माणसाची ऐपत तर अशी आहे म्हणजे तरी पण ना म्हणजे तो हातामध्ये ॲपलचा आयफोन घेऊन फिरतो, असं लोक ना पाठीमागे बोलतात। असं लोक पुढं कधी बोलत नाही। सो मित्रांनो ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा।
आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे सो ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो दारू पिऊन ना तमाशा करणं आणि आपल्या फॅमिलीतल्या लोकांना त्रास देणं. आता बघा मित्रांनो, जो पुरुष ना किंवा जो मुलगा दारू पिऊन ना म्हणजे धिंगाणा करतो, आपल्या फॅमिलीतल्या लोकांना, आपल्या आईवडिलांना, आपल्या बायकोला, आपल्या मुलांना शिव्यागाळी करतो किंवा म्हणजे त्यांना त्रास देतो, म्हणजे मित्रांनो थोडक्यात ना जो पुरुष ना दारू पिऊन जो धिंगाणा करतो सो अशा पुरुषाला ना समाजामध्ये कधीच इज्जत अजिबात दिली जात नाही. अशा पुरुषाला ना लोक समोर नाही परंतु त्याच्या पाठीमागे ना चर्चा करतात आणि लोक त्याला ना भिकारसोट आहे असं बोलतात मित्रांनो. म्हणजे तुम्ही माना किंवा नका मानू परंतु मित्रांनो हे ना 100% खरं आहे. म्हणजे जर तुम्ही ना दारू पिऊन म्हणजे जर तुम्ही ना लोकांसमोर जर धिंगाणा करत असशीला सो लोक तुम्हाला ना पाठीमागे भिकारसोट असंच बोलतील. सो मित्रांनो ही पण चुकी ना तुम्ही जर करत असशीला तर ही चुकी ना तुम्ही करण्याचं थांबवा. कारण म्हणजे ही जी चुकी आहे ना म्हणजे ही चुकी ना आपली इज्जत समाजामध्ये ना खूप जास्त घालवते. सो मित्रांनो ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.